ये 10 बार मारेंगे, 100 बार मारेंगे, 1000 बार मारेंगे, हम फिर भी यहीं रहेंगे। मोदी ने सबको बोल रखा है पुलिस वालों को कि इन्हें मार के भगाओ, इनकी आवाज दबाओ। जब गैस के गोले छोड़ने के लिए बंदूक लेके घूम रहे हैं, अभी यहाँ पर आंसू गैस के गोले छोड़ जाएंगे, फिर भगदड़ होगी, फिर लोग एक दूसरे पर गिरेंगे, फिर ये मारपीट का इल्जाम हम पर थोपेंगे कि स्टूडेंट गुंडागर्दी कर रहे हैं। और ते आलेत आणि त्यांनी काय केलं, आधी 3 जण आले आतमध्ये आलेत, अभिजित इतक्यांना पकडायला गेलेत. त्यांना पकडासाठी आम्ही त्यांना मध्ये थांबलो तेव्हा त्यांनी लाठीचार्ज चालू केला. मी सध्या जंतर मंतरवरती आहे आणि याच मैदानावरती काल मोठं आंदोलन झालं. आता सुद्धा आंदोलक निर्धाराने या ठिकाणी उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने पोलिसांकडून आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर ही सगळी तरुणाई माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत आहात, ही मोठ्या प्रमाणावरती जंतर मंतर मैदानावरती दाखल झालेला आहे. आणि सध्या आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके सुद्धा या जंतर मंतर मैदानावरती ठिय्या मांडून बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण थेट आता या सगळ्या आंदोलकांशी, जे या ठिकाणी जमलेले आंदोलक आहेत, या आंदोलकांशी बातचीत करणार आहोत. आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे, या घोषणाबाजीमध्ये आंदोलकांची भूमिका नेमकी काय है, भैया क्या कहेंगे इस पूरे मामले में जिस तरह से पुलिस ने लाठीचार्ज की आवाज दबाने की कोशिश की? सर, आधे से ज्यादा लोग पिट चुके हैं यहाँ पर, पिटने के बाद भी यहाँ पर आए हैं और ये लोग हार नहीं मानेंगे. इन्होंने पुलिस वाले सिर्फ मोदी की सुन रहे हैं, मोदी के कमेंट्स को सुन रहे हैं, ये हमारी मजबूरी नहीं सुन रहे, हमें जो चाहिए वो नहीं सुन रहे. और इन्हें चाहिए कि हमारा साथ दें सरकार को, लेकिन ये नहीं दे रही है. और हमें मोदी ने सबको बोल रखा है पुलिस वालों को कि इन्हें मार के भगाओ, इनकी आवाज दबाओ. जब ये सीआरपीएफ वाले हम पे हमला कर रहे हैं, आंसू गैस के गोले छोड़ रहे हैं, हमें जान से मारने की कोशिश की गई है. एक लड़की का कल मर्डर हो चुका है, पुलिस वालों ने मर्डर किया है खुलेआम. अभी तक इसकी आधिकारिक तौर पे कुछ सामने नहीं आया. इस पर ऐसा हम सीधा बात नहीं करेंगे, अभिजीत भी नहीं कर रहा है. आप क्या कहेंगे जिस तरह से ये माहौल बना दिया जा रहा है, आंदोलक जो आंदोलन कर रहे हैं उन पर लाठीचार्ज किया जा रहा है, अशुद्ध हुए छोड़े जा रहे हैं, किस तरह से देखते हैं ये लोकतंत्र में रोकने का काम किया जा रहा है? एक तरफ से वो लोग चाहते हैं कि हम लोग लड़ाई करें उनसे और उस प्रकार से इसको रोका जाए, तो हम वो कुछ नहीं कर सकते हैं. यहाँ पे हम महात्मा गांधी के रास्ते पे चल के न्याय लड़ेंगे, न्याय पाएंगे. अम्बेडकर के रास्ते पे चल के न्याय पाना चाहते हैं. हमारा यही कहना है, बस धर्मेंद्र प्रताप इस्तीफा दे जल्दी से जल्दी, और हम इसके अलावा और कुछ नहीं कहना चाहते. गैस के गोले छोड़ने के लिए बंदूक लेके घूम रहे हैं, अभी यहाँ पर आंसू गैस के गोले छोड़ जाएंगे, फिर भगदड़ होगी, फिर लोग एक दूसरे पर गिरेंगे, फिर ये मारपीट का इल्जाम हम पर थोपेंगे कि स्टूडेंट गुंडागर्दी कर रहे हैं. और ये हमें गुंडागर्दी करके उठा रहे हैं, लोगों को टारगेट कर रहे हैं. और पुलिस वालों के ऊपर बैच भी नहीं है, कल हमारे पास बैच भी नहीं थे, देखे थे हमने लोगों से. आवाज दबाने की कोशिश की जा रही है. किस तरह से इस पूरे माहौल को आप देख रही है? ये जो आवाज दबाने की कोशिश करी जा रही है ना, कुछ नहीं होगा, क्योंकि आवाज दबने वाली नहीं है. ठीक है, कल इन लोगों ने लाठी मारी थी, ठीक है, लोगों के सर तक फाड़े हैं, सब कुछ करा है, क्या हुआ? फिर भी लोग यहाँ पे मौजूद हैं. ये 10 बार मारेंगे, 100 बार मारेंगे, 1000 बार मारेंगे, हम फिर भी यहीं रहेंगे. और कल जितनी संख्या में लोग थे ना, आज उससे डबल संख्या में लोग आएंगे. और मैं सरकार को एक ही चीज कहना चाहती हूँ, या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलिसांनी जी मारहाण केलेली आहे, त्या मारहाणीनंतरचं ही सगळं दृश्य आपण पाहू शकतो, कशा पद्धतीने मारहाण केलेली आहे. आणि जे काही गालावरून रक्त या ठिकाणी सांडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. कपड्यावरती रक्ताचे डाग आहेत. एवढ्या भीषण परिस्थितीमध्ये या ठिकाणी या सगळे आंदोलक या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंदोलक संतप्त झाले असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने या सगळ्या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय. वंदे मातरमची घोषणाबाजी, नारेबाजी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. सरकार एक तरफ सरकार आवाज दबाने की कोशिश कर रही है, पुलिस का बल का प्रयोग आप पर किया जा रहा है. आपको लगा है किस तरह से देखते जिस माहौल में सरकार आवाज नहीं सुन रही है आपकी, और जो कल लोग आए थे. एक बात बोलो यार, मैंने
कह दिया आप मुझे पकड़ के ना अंदर कर दो और मेरे ना पीछे जो भी लगाना लगा दो, पर आप लोग वाकई में क्या हो? गाली आप लोग ऐसे ही मरोगे। देख देख, जिस तरह से बोलने वाला सहने वाला दोनों मरेंगे, ठीक है? पर आज नहीं बोलेंगे तो जो किसी को तो बोलना होगा। न बोलेगा वो भी मरेगा, बोलेगा वो भी मरेगा, अशा पद्धतीने भूमिका या मार खा के हम बोलेंगे, ठीक है? मार खा के भी मर के भी हम यहाँ हैं, ठीक है? सब लोगों को यहाँ जितने लोग खड़े हैं ना, सबको मारा है। कोई ऐसा नहीं है जो नहीं पिटा। कल लड़की भी यहाँ भी पिटी है, बच्चे भी पिटे, 12-12 साल के छोटे छोटे बच्चों। सरकार को शर्म नहीं आती? कैमरा में ये दिखाइए कि ठीक, शर्म नहीं आती? ये देखो ये क्या हुआ है, फिर भी ये यहाँ खड़े हैं, भगे नहीं है, ठीक है? भगे नहीं है। जंतर मंतरवरती काल पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ही सगळी तरुणाई या ठिकाणी आपल्याला जमा झाल्याचं पाहायला मिळतंय. काही महाराष्ट्रातून सुद्धा आलेले तरुण आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय आणि कशा पद्धतीने या मोर्चामध्ये सहभागी होताय? आम्ही लातूरून आलोय. माझं नाव सचिन थोंटे आहे. तर मी इथं परवा दिवशी रात्री पोहोचलोय. हर स्टेटमधून बाहेरून येतात विद्यार्थी, म्हणजे प्रोटेस्ट करणारे विद्यार्थी लोक. तर इथं खूप शांत पद्धतीनं प्रोटेस्ट करत होते. काल पण मी बघितलं, सुरुवातीला जेही येण्याचा मार्ग होता, जो म्हणजे ह्या मोर्चामध्ये सामील होण्याचा जो मार्ग होता, मी सकाळी 8 वाजता इथं इन्व्हॉल्व होत होतो, तेव्हा हर बॅरिकेड हर रस्त्यामध्ये अडवलेले होते. तरी पण विद्यार्थ्यांना प्रतिसाद खूप दिला. मॉब असून पण जर त्यांनी विरोध करायचा असला असता तर ते मॉबनं त्यांचं बॅरिकेटर हटवून पण गेले असते. पण तरी त्याने वेट करून जोपर्यंत त्याने जाऊ दिले नाहीत तोपर्यंत रेट केले. तर त्यानंतरही समजा एकत्रित झाल्यानंतर पण बॅरिकेडनं नाही ऐकल्यानंतर वाटेमध्ये गाड्या लावण्यात आल्या. त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्यापाशी, प्रूफ आहे. काल कारण कोणची मीडिया मला दिसत नव्हती. तर हे जे आहे ना, पोलिसांकडून ज्या पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला, आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, कसं बघताय सगळं? हां, तर हे काय दाखवतंय की हे प्रोटेस्टवाले अगोदर म्हणजे की अगोदर त्यांनी अत्याचार केलेत. हे म्हणजे गाडी वगैरे फोडायचं, स्वतः लावायची, तिथं त्यांचे टीम आहे ते, आणि ते दाखवतात की हे प्रोटेस्टवाले करतात. प्रोटेस्टवाले केले तर मग तुम्ही तिथंच हे केलं असतं ना, तिथंच त्यांना मारलं असतं. पण हे समजा प्लॅनिंगनुसार चालू आहे. दादा तू कुठून आलाय आणि कशा पद्धतीने भूमिका मांडतोय? ज्या पद्धतीने या ठिकाणी आलेल्या तरुणांची डोकी फोडण्यात आली, जे काही तरुणी आहेत त्यांचे कपडे सुद्धा फाडण्यात आले, त्यांच्यावरती सुद्धा लहान मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आल्याचा सगळा आरोप या ठिकाणी आंदोलक करतायत. काय वाटतं या सगळ्याकडे बघून? पहिले तर मी असं सांगतो, हे आरोप नाही आहेत, हे जे काही आहे ते सत्यस्थिती आहे. कारण मी पण इथंच होतो जेव्हा अभिजित दिपकेंची गाडी इथं होती ना, त्याच्यासमोर आम्हीच होतो जे पोलिसांना अडवणारे होते. ते आलेत आणि त्यांनी काय केलं, आधी 3 जण आतमध्ये आलेत, अभिजित दिपकेंना पकडायला गेलेत. त्यांना पकडायसाठी आम्ही त्यांना मध्ये थांबलो, तेव्हा त्यांनी लाठीचार्ज चालू केला. सो लाठीचार्ज जेव्हा चालू केला, सर्वजण इकडे तिकडे पडाले, मी पण पडलो. माझी चप्पल तुम्ही बघू शकता गायब झाली. आता येऊन मी चप्पल बघितली कुठे आहे तर नाही भेटली. हा, सगळीकडे तेच झालं. आणि ते असे तसे नव्हते मारत, पूर्ण फुल कॅपॅसिटी मध्ये दोस्त. अरे असे मारलेत त्यांनी यार, असं थोडी असते. म्हणजे मी तर थोडाशाने वाचलो नाही तर मी पण असतो त्यांच्यामध्ये, पडालो म्हणून ठीक आहे. 7 वर्षाच्या म्हातारीला मारलं गेलं, तिचा खोबा पण उतरला आहे. म्हणजे एवढा बेरही म्हणे ना, थोडंही म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट अवस्था होती. काल जर ट्रक होता ना, त्याच्या आतमध्ये जेवढे मुलं होते, आता नॉर्मली आपण त्यांना खाली उतरवतो, हे उचलून जसं आपण सामान खाली फेकतो तसे मुलांना उचलून खाली फेकत होते ट्रकच्या, काय तर खाली उतरत नाहीये म्हणून. म्हणजे एवढी ब्रुटॅलिटी, म्हणजे हे काय असतं असं? दादा तू कुठून आलायस? काय मी मूळचा पेंटचा आहे. मी सध्या पुण्यावरनं आलोय, जॉब करतो तिथे. काल खूप म्हणजे एवढं प्रोटेस्टला यांनी हे केलंय. आता मला फक्त बाकीचे प्रश्न सोडा, पण दिल्ली पोलिसला पण एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा जो स्लोगन आहे शांती, सेवा, न्याय, त्यांनी काल ह्यामधला कुठला फॉलो केलाय? नाही, शांती प्रोटेस्ट आमची शांतीपूर्वकच जात होती. ते पुढे टीअर गॅस फेकत होते, मागणं मारत होते, दोन्हीकडनं आम्हाला प्रॉब्लेम करत होते. ना त्यांनी शांतीने सपोर्ट केला, ना सेवा केली, आणि ना ते या जो प्रोटेस्टचे जे प्रश्न आहेत त्यासाठी ते न्याय देत आहेत. नक्की तुम्ही तुमच्या स्लोगनच जर फॉलो करत नाही तर त्या स्लोगनचा फायदा काय तुमचा? ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांच्या जे नेम प्लेट होत्या त्या सुद्धा उतरून टाकल्या होत्या. ऑलरेडी ते त्यांची ड्युटी फॉलो करत होते, पण तुम्ही ड्युटी फॉलो करताना तुमचे स्लोगनच विसरताय.
तर तुमचा त्या ड्युटीचा त्या वर्दीचा फायदा काय आहे? नक्कीच ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला, आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या सगळ्याकडे जर पाहिलं तर त्यांनी त्यांची जी स्लोगन आहे त्यातलं कुठलंच तत्व पाळलं नसल्याचं मत या ठिकाणी आंदोलकांकडून व्यक्त केलं जातंय. दादा